पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांनी आज 10 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत। त्यांनी या पत्रकार परिषदेत अजितदादांचं विमान नेमकं कुठं होतं, त्या विमानात नेमकं काय होतं याबाबतची तंतोतंत माहिती दिली आहे। विशेष म्हणजे अजितदादा यांचा विमान अपघात हा घातपाताचा एक भाग असू शकतो असा मोठा दावा रोहित पवार यांनी केलाय। हा दावा करताना रोहित पवार यांनी अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत। व्यक्तीला मारण्याऐवजी ड्रायव्हरला मारा, अजितदादा पवार यांचा हा अपघात घातपात आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। मलाही याबाबत शंका आहे, कारण कदाचित ही घटना घातपात असू शकते असा थेट दावा रोहित पवार यांनी केलाय। तसेच अजितदादांच्या अपघाताबाबत आम्ही काही गोष्टींचा शोध घेतला। अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपल्याला मारायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग हा त्या व्यक्तीच्या चालकाला मारणे हा आहे, असं एका पुस्तकात नमूद आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली। सोबतच अजितदादांसोबत घातपात झाला का हे शोधण्यासाठी खोलात जावं लागेल, कारण महाराष्ट्रातील एक मोठा नेता गेला आहे, ही घटना हलक्यात घेऊन चालणार नाही, अशी भूमिका घेत अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे। अजितदादा यांचे 27 जानेवारी रोजीचे शेड्यूल का बदलण्यात आला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तसेच अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारी रोजी वेळापत्रकानुसार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीला पुण्याला येणार होते, त्यावेळी ताफा देखील लागला होता, परंतु दादा गाडीने का निघाले नाहीत? अजितदादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते, या नेत्याला यायला उशीर झाला का? ते उशिरा आल्यामुळे अजितदादांना पुढे निघायला वेळ लागला का? 5:30 वाजता अजितदादा गाडीने जाणार होते, त्यांना पर्याय राहिला नाही, त्यांना विमान बुक करावं लागलं, म्हणूनच दुसऱ्या दिवशीचं विमान 7:13 बुक झाल्याचं पाहायला मिळालं, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे।